पुण्याजवळ फॉरेन सारखा फील देणारी 5 पर्यटन स्थळे। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलो आहोत जो पाहून तुम्ही अगदी थक्क होऊन जाल। परदेशात जाण्याचं आणि तिथलं सौंदर्य डोळे भरून पाहण्याचं स्वप्न तर आपण सगळेच पाहतो, पण लाखो रुपयाचं बजेट आणि व्हिसाच्या झंझटीमुळे हे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतं। पण विचार करा, जर हेच युरोप आणि स्वित्झर्लंड सारखे मनमोहक सौंदर्य तुम्हाला आपल्या पुण्याच्या अगदी जवळ पाहायला मिळालं तर? होय, हे अगदी खरं आहे। आज आपण पुण्याजवळील अशाच टॉप 5 लपलेल्या पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत, जी हुबेहूब एखाद्या परदेशी लोकेशन सारखी दिसतात। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, पवना लेक। पुण्याजवळ फक्त 60 किलोमीटर अंतरावर असलेला पवना लेक हा सध्या कॅम्पिंगसाठी प्रचंड लोकप्रिय झाला आहे। निळेसार पाणी, त्याच्या बाजूला असलेले हिरवेगार मैदान आणि आजूबाजूला असणारे तुंग, तिकोना आणि लोहगड यासारखे किल्ले एक अद्भुत दृश्य तयार करतात। जेव्हा तुम्ही इथल्या तलावाच्या काठी तंबू लावून राहतात आणि सकाळचा शांत सूर्योदय पाहता, तेव्हा हा नजारा न्यूझीलंड किंवा युरोपियन देशातील अतिशय सुंदर आणि नयनरम्य कॅम्पिंग सारखा वाटतो। नंबर 4, इमॅजिका थीम पार्क। पुण्यापासून साधारणतः 90 किलोमीटर अंतरावर खोपोली जवळ मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर असलेले इमॅजिका थीम पार्क हे तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते। जर तुम्ही कधी परदेशातील डिझनीलँड किंवा युनिव्हर्सल स्टुडिओ पाहण्याचे स्वप्न पाहिले असेल तर इमॅजिका तुम्हाला अगदी तसाच आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव देते। इथले भव्य आणि थरारक रोलर कोस्टर, युरोपियन आणि अमेरिकन स्टाईलमध्ये डिझाईन केलेल्या आकर्षक इमारती, थीमवर आधारित रेस्टॉरंट आणि रस्त्यावर होणाऱ्या ग्रँड परेड्स पाहून आपण भारतातील एखाद्या थीम पार्कमध्ये नसून परदेशातील ट्रिपवर आहोत असाच भास होतो। भव्यता आणि उत्तम नियोजनामुळे हे ठिकाण खऱ्या अर्थाने एक इंटरनॅशनल डेस्टिनेशन ठरते। नंबर 3, तापोळा। पुण्याजवळ आणि पुण्यापासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर असलेले तापोळा हे तसे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते। शिवसागर जलाशयाच्या विशाल आणि शांत पाण्यावर जेव्हा तुम्ही बोटिंग करता आणि आजूबाजूला पसरलेली हिरवीगार सह्याद्रीची रांग पाहता, तेव्हा हे दृश्य स्वित्झर्लंडमधील अल्पाईन तलावासारखे दिसते। परदेशातील शांत आणि निसर्गरम्य लेकसाईड व्हिलेजचा म्हणजेच तलावाकाठच्या गावांचा जो एक विलक्षण अनुभव असतो, तोच अगदी तंतोतंत अनुभव तापोळा तुम्हाला देतो। नंबर 2, कास पठार। सातारा जिल्ह्यात आणि पुण्यापासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेले कास पठार हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे। पावसाळ्याच्या शेवटी म्हणजेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात हे संपूर्ण पठार रंगबिरंगी जंगली फुलांनी भरून जाते। निळी, जांभळी, पांढरी आणि पिवळी फुले जेव्हा या विशाल पठारावर फुलतात, तेव्हा हा नजारा हुबेहूब युरोपमधील किंवा स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅलीज सारखा दिसतो। परदेशातील नयनरम्य आणि लँडस्केप सारखे दिसणारे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखा अनुभव देते। नंबर 1, लवासा सिटी। पुण्यापासून अवघ्या 55 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेले लवासा सिटी हे भारतातील पहिले नियोजित हिल स्टेशन आहे। लवासा शहराची रचना हुबेहूब इटलीतील पोर्टोफिनो या सुंदर शहरावरून करण्यात आली आहे। इथल्या इमारतीचे युरोपियन पद्धतीचे आर्किटेक्चर, लाल पिवळे चमकदार रंग, सुंदर रस्त्याची रचना आणि शहराच्या मधून जाणारा मोठा तलाव पाहिल्यावर तुम्ही भारतात आहात की इटलीमध्ये याचा तुम्हाला क्षणभर विसर पडेल। येथील लेक साईडवर चालताना अगदी युरोपच्या रस्त्यावरून फेरफटका मारल्याचा फील येतो। तर मित्रांनो, ही होती पुण्याजवळील टॉप 5 ठिकाणे जी तुम्हाला परदेशाची सफर घडवून आणतात। यापैकी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।